कुंदमळ्यातील दुर्घटनेतला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ होता वैभव उपाध्येचा, जो पूल कोसळला त्यानंतर खाली साधारण 2.5 तास ते अडकून पडले होते आणि त्यांची प्रकृती आता अत्यावस्थ आहे आणि तळेगावमधील अथर्व हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र त्यांचे सगळे नातेवाईक आहेत. वैभव उपाध्ये त्यांच्या कुटुंबासोबत कुंदमळ्याला गेले होते आणि त्यांचा मुलगा देखील त्यांच्यासोबत होता. त्याची आई, त्याचे बहीण आणि वडील सगळ्यांना इजा झालेली आहे, सगळे जखमी आहे आणि हा संयम आहे त्यांचा मुलगा जो वाचला आहे आणि त्यांनी स्वतःने देखील अनेकांचा जीव देखील वाचवलाय. काय नेमकं काल घडलं होतं आणि कशी सगळी परिस्थिती होती? तिथं भरपूर लोक आले होते ब्रिजवरती, त्यामुळे ब्रिजवर पूर्ण अजिबात हालायला जागा नव्हती. 10 मिनिट पूर्ण एक सुद्धा माणूस इकडचा इकडे झाला नाही. त्यामुळे त्या ब्रिजवर जो लोड झाला त्यामुळे तो ब्रिज कोलॅप्स झाला. तुम्ही कोण कोण गेला होता? आज सगळी फॅमिली आणि सगळे एकत्र गेला होता. काय घडलं नेमकं? तिथं ते दोन्ही साईडून 2 व्हीलर आल्या ना, त्यावेळी तो पूर्ण ब्रिजच ब्लॉक झाला. त्यामुळे तिथं हलताच आलं नाही अजिबात. वडिलांची प्रकृती आता तरी अस्ताव्यस्त आहे. वडील तुला कधी भेटलेत, काय भेटलेत, कसे सापडले? कारण त्यांचा जो व्हिडिओ आहे तो सगळीकडे आता दिसतो. ते एक 2-2.5 तासांनी त्यांना रेस्क्यू करण्यात आलं, कारण ते पूर्ण बरोबर ब्रिज खाली अडकले होते. त्यामुळं भरपूर वेळ त्यांना बाहेर येता आलंच नाही. त्यामुळं आणि बहीण, आई हे सगळे आता कुठे आहेत? ते आता आहेत हॉस्पिटलमध्येच आहेत, व्यवस्थित ICU मध्ये दोघं. तू वाहून गेला असं तू सांगतोय, तेव्हा काय 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 काय? नाही, मी जे वाहून गेलो ना, मग त्यावेळी पुढं दगडांचा ग्रीप घेत ना मी आलो बाहेर आणि बहीण सुद्धा बाहेर आली तिथं. पण मम्मी पप्पा तिथं ब्रिज खालीच अडकले होते. बहिणीला कोणी वाचवलं? तू वाचवलं की बाकी सगळे जण? तिथं अजून एक होतं माणूस, त्यांनी वाचवलं. ते मच्छीमार वगैरे होती दोघं तिघं, त्यांनी वाचवलं लगेच तिथे. हा, आणि तू सगळ्या कटघर धरून आणि सगळ्या करून? हा, तिथं मी मारलं. अक्षरशः तुमच्या कुटुंबानं मृत्यू डोळ्यासमोर कालचा बघितला. या सगळ्या परिस्थितीकडे बघून आता काय वाटतं? आता थोडी कंडिशन आहे व्यवस्थित. त्यांचे काही नातेवाईक देखील आहेत आपल्यासोबत. काय काय घडलंय त्यांच्यासोबत आणि ते कसे येतात? त्यांची इंजुरी खूप मोठी आहे. दोघांना पण जास्त लागलेलं आहे. माझी बहीण आणि भाऊजी आहेत. तर त्यांचं दवाखान्याचा वगैरे खर्च द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने, असं आमचं म्हणणं आहे. पूल कोसळल्याचं आणि हे सगळ्या दुर्घटना झाल्याचं तुम्हाला कधी कळलं की तुमच्या घरचे ह्या सगळ्या याच्यात आहे? साधारण संध्याकाळी आम्हाला 5-5:30च्या दरम्यान कॉल आला की अशी अशी दुर्घटना झालेली आहे. तोपर्यंत आपल्या सोशल मीडियावरती ते व्हिडिओज वगैरे व्हायरल झाले होते, परंतु आपलं कोणी तिथं आहे याबद्दल काही कल्पना नव्हती. परंतु ज्यावेळी ते कॉल आला आणि ते सर्व दुर्घटना पाहिली त्यावेळी अतिशय धक्का बसला. लहान मुलं, लेडीज आणि बाकीचे बरेचसे लोक त्यामध्ये हाताहात झालेत. त्यामध्ये सगळ्यात जास्त इंजरी आमचे भाऊजी वैभव उपाध्ये आणि माझी सिस्टर वैशाली उपाध्ये यांना झालेली आहे. माझी भाची आणि आता जो तुम्हाला आता सांगितलं सगळी माहिती, तो माझा भाचा आहे, त्यालाही थोडीशी दुखापत झाली, परंतु ते सुखरूप आहेत. परंतु ह्या दोघांना जास्त दुखापत झाली ना. अशी बऱ्याच तिथं जे बारीक लहान मुलं होती, लेडीज होत्या, ह्यांनाही खूप दुखापत झालेली आहे आणि हातात झालेले आहे. अजून बऱ्याच जणांचा पत्ताही लागलेला नाही. खूप दुःखद घटना ही आज सर्वांवरच असा दुःखाचा एक डोंगर कोसळलेला आहे. पण त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता की इथनं जाऊ नका किंवा काय, पण तरीही अनेक पर्यटक गेले. त्यात तुमचे सगळे कुटुंब होते किंवा बाकीचे सगळे जण होते. अर्थात अशा ठिकाणी जाणं किती योग्य आहे किती नाही? मॅडम, पूल जर तो अयोग्य होता तर प्रशासनाने एकतर तो पूर्ण बंद तरी करायला हवा होता किंवा काढून टाकायला हवा होता. आणि जर मग गावकरी जर तिथं मोटरसायकल घेऊन जात असतील तर ते कितीचे चुकीचं आहे. मग तिथे प्रशासनाने लक्ष द्यायला हवं होतं. म्हणजे तो वाहतुकीचा पूल तर नव्हताच पर्यटनासाठी, आणि तो काही ऐतिहासिक क्षेत्र पण नव्हतं की तो पूल तुम्ही असा शाबीत ठेवला होता किंवा काही. मग तो पूल प्रशासनाने पूर्ण बंद का केला नाही किंवा काढून तरी का टाकला नाही? हे इतकी मोठी दुर्घटना होईपर्यंत प्रशासन का गप्प बसलं? आता या सगळ्या प्रकरणातनं असं समोर येते की प्रशासनाचं दुर्लक्ष आणि यांचा अनेक पर्यटकांचा काही पर्यटकांचा म्हणता येईल आता तैपणासमोर येत आहे. पर्यटकांनी आता काय काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही पंढरपूरहून तुमच्या नातेवाईकांना आणि यांना सगळ्यांना भेटायला आले, बहिणांना. मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथं बोर्ड लावलेला होता, परंतु बोर्ड अगदा जो आहे तो अगदी दर्शनीय भागावर दिसला पाहिजे, जेणेकरून प्रवाशांना तिथून जाताना ते सहजासहजी नजरेस आला तर प्रवासी तिथून जाण्यासाठी थोडंसं काळजी घेतील. आणि दुसरं महत्त्वाचं की तो पूल जर खराब होता किंवा वाईट अवस्थेत होता तर पर्यायी मार्गाचा तरी गव्हर्नमेंटनं दुसरा
एक तिथं व्यवस्था करायला पाहिजे होती, जेणेकरून हा पूल बंद आहे, तुम्ही या मार्गाचा वापर करू नका, दुसऱ्या मार्गाने जा. अशा प्रकारची तिथं जर इन्स्ट्रक्शन्स किंवा सूचना जर लिहिल्या असत्या तर नक्कीच मला वाटते की ही घटना घडली नसती. इव्हन त्यावर गाडी गेली असं, टू व्हीलर गाडी गेली असं बघण्यात आलं किंवा ऐकण्यात आलं. मी टू व्हीलर तिथं जाऊ शकते याचा अर्थ तो पूर्णपणे पूल बंद केलेला नव्हता. तर हे अशा प्रकारची आजूबाजूला सिक्युरिटी पण काही सिक्युरिटी नव्हती की जेणेकरून इतकी मोठी घटना घडली. आता यात अगदी थोडक्यात बरेच जण ह्यात वाचवलेले आहेत, काही दोघं तिघं काहीतरी गेलेली एक्सपायर झाली हेही समजलं. तर गव्हर्नमेंटने या बाबतीत अगदी काळजी घेतली पाहिजे. पेशंट आत्ता कसं आहे ते कोण? आता पेशंटला मी आता भेटून आलो. माझा मोठा भाऊ आहे आणि वहिनी आहे. तर त्यांच्या पायाला मेजर दुखापत म्हणजे मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे आणि वहिनींना डोक्याला दुखापत झालेली आहे. आणि आता अजूनही म्हणजे मी ज्यांना भेटून आलो तर ते बोलण्याच्या कंडिशनमध्ये आता नाही आहेत. कुटुंब आणि हे सगळे आहेत. अजून काही नातेवाईक देखील आपल्यासोबत आहेत. कोण आहे तुमचं वरती? आम्ही तिथंच ग्रामस्थ आहे प्रॉपर याच्यामध्ये. सगळ्यात पहिलं पेशंट आम्ही स्वतः काढलेत. आमचे वडील आणि चुलते सोबत कार्यक्रमासाठी गेले होते. ते येताना सर्व पर्यटक त्या पुलावर अडकले होते. त्यावेळेस पूल व्यवस्थित होता, पण गर्दी आली. इकडून 2 टू व्हीलर, तिकडून 2 टू व्हीलर. पर्यटक पण त्याच ब्रिजवर थांबतात फोटो काढण्यासाठी. त्यामुळं कुणालाही पुढे मागं जाता आलं नाही. लोड झाल्यामुळं तो ब्रिज अचानकपणे कोसळला. त्याच्यात वडील थोडेसे पुढे गेले, त्यामुळे त्यांना कळालं की आपला भाऊ अडकले. लगेच आम्हाला फोन झाला की चुलते अडकलेत, लवकर या. आम्ही आमची प्रायव्हेट गाडी घेऊन तिथं पोहोचलो. लगेच चुलते जवळच खाली असल्यामुळं आम्ही लवकर त्यांना लगेच काढलं आणि पहिल्या क्षणाला आम्ही इथं हॉस्पिटलला आलो. आम्ही आल्यानंतर अर्ध्या तासाने अँब्युलन्समध्ये पेशंट यायला चालू झाले. त्यामुळे आमच्या अँब्युलन्स आम्हाला येताना माळवाडीमध्ये क्रॉस झाल्यात आणि आमचे चुलते जे होते त्यांना अगोदर अर्धा तास अगोदर आम्ही सगळ्यात पहिले इथं घेऊन आलो. त्यामुळे त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट भेटली. आता त्यांची प्रकृती जरा व्यवस्थित आहे. त्यांच्या पायांना भरपूर मार लागलेला आहे आणि पुलाची अवस्था पहिल्यापासूनच खराब झाली होती. तुम्ही ग्रामस्थ आहे, याच्यासाठी मी निवडणुकीपूर्वी त्या पुलासाठी काही निधी मंजूर केला होता, मात्र तो झाला नाही. आणि आता पुलावर एवढी मोठी सगळी दुर्घटना घडली, 4 जणांचा जीव. आता जवळपास आहे ना, या पुलाच्या मंजुरीसाठी दिगंबर दादा होते आमचे, तेव्हापासून त्यांनी फॉलोअप घेतला होता की पूल खूप खराब झालेला आहे, पूल करण्याची गरज आहे, धोका आहे. कारण की आमच्या जवळपास तिथल्या 5-6 गावांना तोच एक पर्यायी मार्ग आहे. नाही तर 2 किलोमीटर अंतरासाठी आम्हाला जवळपास 16 किलोमीटर अंतर फिरावं लागतं. आणि पावसाळ्यात तो रस्ता बंदच असतो. शक्यतो आमचे 4 व्हीलर पलीकडे ठेवतो आम्ही आणि अलीकडे पायाने येऊन पर्यायी मार्गाचा तो ब्रिजचा आम्ही वापर करायचो. पण आता तो पण बंद झालाय. त्यासाठी आम्हाला आता जेव्हा पूल होईल तो पुढचा भाग होईल, पण तोपर्यंत पर्यायी मार्ग पण बंद झालाय. आणि पूल एवढा खराब झाला होता की त्याचा शासनाकडे फॉलोअप घेत होते सगळे. आणि मागच्या वर्षी मंजूर पण झाला होता, जवळपास 8 कोटी काहीतरी निधी मंजूर झाला, पण पुलाचं काम काय अजून स्थितीत चालू नव्हतं झालं. आणि पुलाची आम्ही सुद्धा म्हणत होतो की हा पूल पडताना कुणाचा तरी जीव घेईल, एवढा वाईट अवस्थेत मध्ये चालू होता. आणि ती आता दुर्दैवी घटना अशीच झाली. पण आता तुम्ही रोज त्या पुलावर येणं जाणं करता, तर आजूबाजूला कोणी पोलीस किंवा काही प्रशासनातले कोणी लोक नसतात का की जे सांगतात की पूल धोकादायक आहे, तुम्ही जाऊ नका, किंवा फक्त बोर्ड लावतात आणि सोडून? नाही, प्रशासन पोलीस पण येतात, पण पर्यटक ऐकतच नव्हते. स्वतः आम्ही सुद्धा ग्रामस्थांना सांगितले, वेळोवेळी आम्ही सुद्धा सांगितले, बोर्ड लावले. पावसाळा आली की वैयक्तिक आम्ही निधीतून याच्यातून दोऱ्या वगैरे लावायचो. पण पर्यटकांचा मॉप एवढा असायचा की आमच्या शब्दांना काही किंमत नाही त्याची. हा आम्ही ठीक आहे, आम्ही आमची काळजी घेऊ शकतो, अशा पद्धतीने त्यांचं वागणं बोलणं असायचं. आता आम्ही प्रत्येकच बोलायचं, वेळेप्रसंगी ते आमच्या संघ वाद करायला बघायचे, आम्हाला नका ज्ञान देऊ, अशा सुद्धा भाषेत बोलायचे आम्हाला. आता ही घटना घडली, येणाऱ्या पर्यटकांसाठी काय सांगाल? कारण कार जर आपण बघितलं तर अनेक जण वाचवायसाठी धावले, तर अनेक जणांनी बघायची भूमिका घेतली होती. नाही, बघायच्या भूमिकेपेक्षा जवळपास सगळेच वाचवण्यासाठी होते. आमच्या जवळपास तिथले ग्रामस्थ तर सगळेच होते. आम्ही पहिला आमचं पेशंट काढून इथं जरी आलो असेल तरी आमच्या घरातले म्हणा, आमच्या गावातले, पंचक्रोशीतल्या गावातले सगळेच माणसं तिथं मदतीला होते. पोलीस, एनडीआरएफची टीम येण्या अगोदर जवळपास आमच्या ग्रामस्थांनी वैयक्तिक शिडी, दोरीच्या साह्याने 20-25 जणांना वरती काढलं होतं. त्याच्यानंतर सगळी टीम आल्यानंतर सुद्धा बाहेर निघाली होती. आणि त्यामुळे जरा लवकरात लवकर त्यांना मदत पण भेटली. कारण की तिथं एवढा कठीण भाग होता की तिथं
जाणं पण सर्वसामान्यांसाठी पॉसिबल नव्हतं कोणत्या दोरीच्या किंवा शिडीच्या साह्याशिवाय, कारण की मधल्या खडकावर ते सगळे अडकले होते, वेगवेगळ्या अवस्थेत पडले होते. आम्ही जे 10 मिनिटात फक्त त्या क्षणी बघत होतो जे काढताना आमचं पेशंट, त्यावेळेस तिथं खूप भयानक अवस्था होती. म्हणजे आम्ही बघता खडकावर काही पडलेत, काही पाण्यामध्ये, काही पुलामध्ये अडकलेत, पण एक समोरचं आपलं पेशंट पहिलं बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये ही प्रायोरिटीमध्ये आम्ही निघालो त्या क्षणी. नंतर येणाऱ्या आमच्या ग्रामस्थांनी तिथं त्यांचं शोधकार्य ते चालूच होतं. असं येणाऱ्या पर्यटकांना काय काय आवाहन करण, कारण तुम्ही ग्रामस्थ आहेत, रोजचा त्रास तुम्हाला आता सगळ्या सहन करावा लागणार आहे. आता सहन करण्याचं म्हणजे आम्हाला एक तर रस्ता पर्यायी मार्ग नाहीच आहे. आता आमची सगळी पिंपरी चिंचवडची जोडणी असून नाही तर कोणत्याही बाजारपेठेशी जोडण्यासाठी आम्हाला तोच एक पर्यायी मार्ग होता. म्हणून 4 व्हीलर तर आम्हाला वर्षभर यायचा रस्ताच नाही. आम्ही रस्त्याच्या धरणाच्या पलीकडे 4 व्हीलर लावतो, 2 व्हीलरने अलीकडे येतो आणि परत आमच्या घरापाशी जातो. काही इमर्जन्सी असेल, आता या हॉस्पिटलला सुद्धा येण्याचा मार्ग हा इकडून इंदोरी मार्ग येतो होता. जर तोच तिथे पर्यायी मार्ग असता तर आम्हाला पावना पायरू सुद्धा अजून 2-3 हॉस्पिटल प्रत्येक ठिकाणी नेता आलं असतं. अशा हिशोबाने येत चालतं. काय आवाहन करण? पर्यटकांना हेच आव्हान आहे की तुम्ही फिरा, पण काळजी घेऊन फिरा. ग्रामस्थ जर तिथले प्रॉपर सांगत असेल की इथं धोका आहे तर त्यांचा सल्ला ऐका. कुठला भाग असू दे, आज कुंडमाळ्याचा असू दे, लोणावळ्याचा भुशड्यामचा असू दे, तिथले ग्रामस्थ सांगतात की इथं धोका आहे, नका जाऊ, तर तिथं नाहीच गेलं पाहिजे. फोटोच्या हौशी आता दरवर्षी आमच्या इथं 8 ते 9 डेथ होतात आणि हे आजची घटना नाही, दरवर्षी होतं. म्हणजे त्याला काय आता ऑप्शनच, कारण की आपण सांगून किती नाही. पोलीस सुद्धा सांगतात वेळोवेळी, दोन्ही साईडला पोलीस थांबतात, पण पोलीस असून सुद्धा पर्यटनाचा एवढा जास्त प्रभाव असतो की तिथं त्यांचं सुद्धा ते ऐकत नाही. जर बघितलं तर एक कुटुंब या ठिकाणी आपापले पेशंट्स आहेत त्यांना भेटायला येत आहेत. महत्वाचं म्हणजे या दादाचाही नातेवाईक तिथे आहे आणि दादा ग्रामस्थ देखील आहेत. आता ग्रामस्थांचा हा पूल पडल्यामुळे ग्रामस्थांचा जो रोजचा मार्ग होता तो बंद झालाय, त्यामुळे याचाही त्रास या सगळ्या ग्रामस्थांना होताना दिसतोय. एवढंच नाही तर पर्यटकांना देखील त्यांनी आवाहन केलंय, जो अताताईपणा असतो, फोटोसाठीचा जो अताताईपणा असतो तो कमी केला पाहिजे असं त्यांनी आवाहन केलंय. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.